एका तासाच्या कार्यक्रमात इतकी ओळख वाढली की तुझं इथे जाणं येणंही सुरू झालं. अहो हिचं कानातलं शुभंकरच्या शर्टला अडकलं होतं, ते यांना आणून दिलं. शुभंकर, ह्याबद्दल तू बोलला नाहीस कधी आईला? आणि निदान मला तरी सांगायचं. बाबा हो, मी सांगणारच होतो, पण तोपर्यंत भेटीगाठी एवढ्या वाढल्या होत्या की सांगायला वेळच मिळाला नाही. हो ना? नाही आई, अगं तसं काहीच नाही. मग सांग, याआधी किती वेळा इथे येऊन गेलायस? बाळ, मी काहीतरी विचारते. आजपर्यंत तू माझी कधीही खोटी शपथ घेतलेली नाहीयेस, हो ना? खरं सांग, यापूर्वी तुझं इथे किती वेळा येणं जाणं झालंय? आता सांग ना सगळं खरं तुझ्या आईला. त्यांना आम्हीच चुकीचे वाटतोय. आम्ही काय आमंत्रण घेऊन आलो नव्हतो तायडे. अगं मग सगळं खबर आपल्या डोक्यावर कशाला? फराळाचा डब्बा परत द्यायला आला होता ना? भाकरी चुरा खाऊन गेलाय तुमचा मुलगा. प्रेमानं केलं माझ्या आईनं सगळं. रुपाले, बाळ, हे सगळं खरंय? हो. तुम्ही जा आता. भाऊ जा, तुम्ही बोलू द्या त्यांना. कृष्णकांत, त्या दिवशी शुभंकरला जो फोन लावला होतास तो रॉंग नंबर होता का? त्या दिवशी गाडी बिघडली असेल म्हणून मग मी त्याला फोन. आपण बोलूया नंतर. मी सांगते, मीच यांना. मी माझ्या मुलाशी बोलते. बाळ, तू माझ्याशी शुभंकर, तू माझ्याशी खोटं बोललास, हो ना? शुभंकर, तू खोटं बोलायला नको होतंस. अरे निदान आईला सांगून तरी यायचं ना. मुळात इथे यायचंच का? आपण प्रोफेसर आहोत. आपलं काम शिकवणं आहे, दुसऱ्यांवर उपकार करणं नाही. आणि त्यासाठी सेवाभावी संस्था आहेत. आज मला खूप वाईट वाटतंय शुभंकर. माझ्यापासून कधीही काहीही न लपवणारा माझा बाळ आज माझ्याशी खोटं बोलला. कधीही शब्दाबाहेर नसणारा माझा बाळ माझा शब्द मोडू शकतो? कधीच कोणा मित्राकडे, कोणा नातेवाईकाकडे न राहिलेला माझा बाळ आज इथे या ठिकाणी आश्रितासारखा झोपू शकतो? आणि हे सगळं कोणासाठी? माफ करा. लहान तोंडी मोठा घास घेते.
पण तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. ह्याच्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. खूप साधे आहेत हे, आणि त्याही पेक्षा माणूस म्हणून तितकेच चांगले आहेत. अगं आशू, तू कशाला बाजू घेतेस त्याची? तायडे थांब, बोलू दे मला. आजवर ह्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. मग मैत्रीण म्हणून मी त्यांची खरी बाजू मांडायलाच पाहिजे. मैत्रीण? हो, आमची फक्त मैत्री आहे, बाकी आमच्यात काहीच नाहीये. आणि माझा तुमच्या या मैत्रीलाच विरोध आहे. कारण मैत्री नेहमी बरोबरीच्या माणसांची करायची असते. त्यामुळे आपली बौद्धिक पातळी वाढते. अशिक्षित लोकांशी केलेली मैत्री नेहमी अडचणच ठरते. आणि शुभंकर, खबरदार पुन्हा इथे आलास तर. OMG, शुभूची मम्मी आशूच्या घरी. पम्मी, इथे फक्त आता तुझीच कमी. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीवर लक्ष ठेवलं तर बरं होईल. तुझी झोप उडाली असेल तर आपण निघूया शुभंकर. अहो ताई, ऐका तरी मी काय म्हणते ते. ताई, मला तुमच्याशी किंवा तुमच्या या मुलीशी कुठलंही नातं ठेवायचं नाही, अगदी मैत्रीचं सुद्धा. शुभंकर, निघायचं? कृष्णकांत, आमच्या मागोमाग घराकडे ये. हा हा. जरा उशीरच झाला. नहीं, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकती. अगर तुम मेरे लाइफ से चले गए ना, तो मैं किसका तोड़ देखूंगी. पम्मी दी, मुंह. हाँ? मुंह. हाँ, तो मैं किसका मुंह देखूंगी. प्रमिले,
नको रडू ना. आधीच तर सकाळी सकाळी झालेल्या प्रकाराने डोकं उठलंय माझं. 1 मिनिट. पम्मी दी रडत नाहीयेत, रडण्याची ऍक्टिंग करतायत. पम्मी दी, तुमची ऍक्टिंग रिअल वाटते यांना. OMG. खरंच. माहितीये ती खोटं खोटंच रडतीये, पण आता नको ना हे रडगाणं. बरं बाबा ठीक आहे. झेंडू, आता आपण ऑडिशन नंतर पाठवू. आता काय इम्पॉर्टंट आहे ते करूया. त्यामुळे माझे सगळे शूटिंग्स आणि मीटिंग्स कॅन्सल कर. पण आज काही नव्हतंच. झेंडू, अरे आशू, तुला बरं नाही कळल्यावर ना मी लगेच तातडीने तुला भेटायला आले बघ. आणि तसंही शुभूची मम्मी इथे घरी येऊन तमाशा करेल हे माहित नव्हतं ग मला. यायला थोडा उशीरच झाला, पण मी असते ना तर असं होऊच दिलं नसतं मी. अशा माणसांशी ओळख ठेवल्यावर अजून काय होणार आहे? ते असतील मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, त्यांच्या घरी. आपल्या दारात येऊन शिकवणी उघडायची काय गरज आहे? रुपाली शांत बस ग. सकाळी पण सांगत होते मी तुला, गप बस. तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते, तरी सुद्धा तुझा तोंडाचा पट्टा चालूच. अगं तो शुभंकर काही वाईट मुलगा नाहीये. अगदी बरोबर बोलत बघा. शुभंकर ना खरंच खूप चांगला मुलगा आहे. आणि तसंही बाई चुकीचं बोलल्यामुळे तो चुकीचा होत नाही, हो की नाही? आणि तसंही शुभंकरने खूप मदत केली आहे आशूची, हो की नाही आशू? असेल चांगला, पण आता त्याची आई इथे येऊन सांगून गेलीये ना की परत भेटायचं नाही म्हणून, मग विषय संपला. आणि तसंही आपल्याला कुठं त्यांच्याशी सोयरी करायला जायचंय? त्या शुभंकरचे झाले तेवढे उपकार लय झाले, काही नको त्याचे उपकार. असं कसं? नो 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 नो. अशी जोडलेली नाती अशीच तोडता येतात का, हो की नाही? आणि तसंही त्या नगरकर बाई आहेत ना, त्या चुकीच्या आहेत. आता बास. आता मी स्वतः पम्मी, अभिनेत्री पम्मी पिसे स्वतः मी त्या नगरकर घरात जाईन आणि त्यांना जाब विचारेन की असं का वागलात तुम्ही. बास. असो झेंडू, लेट्स गो. पम्मी दी, माझ्यामुळे तुला त्रास नको. या आधी माझ्याचमुळे तुझा अपमान झाला होता. आशू, मोठी कोण आहे, मी की नाही? मग तसंही माझ्या बहिणीसाठी असे लाखो अपमान ना पाण्यासोबत गिळेन मी. पण त्या नगरकर बाईंना ना जाब विचारेन मी, का असं वागल्यात त्या? का माझ्या बहिणीवर नको नको ते आरोप केले त्यांनी? का माझ्या आत्याच्या दारात पाऊल ठेवलं त्यांनी? का शुभू आणि आशूच्या मध्ये येत आहेत त्या? पम्मी, नाही म्हणजे अगं, का शुभू आणि आशूने भेटायचं नाही असं म्हणतायत त्या? का शुभूची मम्मी का? पम्मी, कसं झालं शूटिंग? मस्त आहे. हो, पण जरा लाऊड झालंय. लाऊडच हवं होतं. लगेच डिरेक्टरला ऑडिशन पाठवून दे. आशू, येते मी. पम्मी, माझ्यामुळे फोटोग्राफरला त्रास होईल. या आधीही माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय, आणि झाल्या प्रकाराने त्यांना काय वाटत असेल, काय झालं असेल, मला काहीच कळत नाहीये ग. कळेल, सगळं कळेल. कविता, नाश्ता घेऊन. हो आई. आणि कृष्णकांतसाठी 2 प्लेट नाश्ता आण. हा, आणते. मित्र आहे ना शुभंकरचा, दोघं मिळून नाश्ता करा. नाहीतरी तू त्याच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये नेहमी साथ देतोस. आज ऍसिडिटीचा त्रास होत नाहीये ना कृष्णकांत? भाकरी चुरा आणलाय,
शुभंकरला आवडतो ना म्हणून. आई तुमचा नाश्ता घेऊन येऊ? नको, माझं पोट भरलंय. अगं असं काय करतेस? रात्री सुद्धा काहीच खाल्लं नाहीयेस तू. बाबा हो, मुलगा रात्रभर घराच्या बाहेर होता. आपलं मूल जेवलं असेल की उपाशी असेल या विचाराने कुठल्या आईच्या घशाखाली घास उतरेल? मंदार, तू खाऊन घे. मला काम आहेत खूप. आई सॉरी. कशाबद्दल? एक्स्ट्रीमली सॉरी. तुझ्यापासून खूप काही लपवलं. अश्विनीचं कानातलं माझ्याकडे होतं हे मी तुला सांगायला हवं होतं, पण मी तिला फक्त मदत करण्याचा प्रयत्न केला. माझा दुसरा काहीच उद्देश नव्हता. हे तुला सांगायला हवंच होतं, पण वेळ निघून गेली. काल जेव्हा मला कळलं की तिला चक्कर आलीये तेव्हा मी तुला न सांगता तिला मदत करायला निघून गेलो. हे आई, पण अगं मला दुसरं काहीच सुचलं नाही. मला मान्य आहे की हे तुला आधी सांगायला हवं होतं, पण वेळ निघून गेली. तुला कानातलं देऊन यायला मी नाही म्हटलं नसतं शुभंकर, पण कानातलं तुझ्याकडे असल्याचं तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. तर ते कानातलंच लपवून होतं, त्याला तो तरी काय करणार? काय काय म्हणालास मंदार? आई हो, म्हणजे त्याला म्हणायचंय की कानातलंच गहाळ झालं होतं ना. काय? हो आई, ते कानातलं माझ्याकडून गहाळ झालं, पण नंतर ते सापडलं. अच्छा मंदार, कविता, तुम्हा दोघांनाही गोष्ट माहिती होती? आई ऍक्च्युली ते कानातलं कविताने. अरे मी सांगते मंदार. आई अहो, काय झालं त्या दिवशी शुभंकर काहीतरी शोधत होता ना, तेव्हा मी फक्त अंदाज लावला. फक्त अंदाज आई, उगाच कसली खात्री नाही तर तुम्हाला कशाला टेन्शन द्यायचं ना, म्हणून नाही सांगितलं. पण ठीक आहे आई, यापुढे काही वाटलंच तर सांगत जाईल. उगाच अळीचं अजगर व्हायला नको ना. पण शुभंकर, तू सांगू शकला असतास ना मला, कानातलं दिल्यानंतर किंवा फराळाचा डबा दिल्यानंतर. बरोबर आहे ना कृष्णकांत? आपला मित्र अडचणीत येऊ नये म्हणून तू मित्र म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलंस. पण आपल्या मित्राची चूक होत असेल तर त्याची चूक त्याला दाखवून देणं हे सुद्धा तुझं कर्तव्यच होतं ना मित्र म्हणून. ते तू पाळलं नाहीच. पण बाई, शुभंकरने दरवेळी तुम्हाला काय वाटेल याचा विचार केला. हो, आईला काय वाटेल याचा विचार जर हा करत असेल ना, तर आत्ता या क्षणापासून मी सांगेन तसं तो वागेल. याची हमी तू देऊ शकतोस शुभंकर? शुभंकर, याची हमी तू देऊ शकतोस का? बघ कुणाचा फोन आहे. अश्विनीचाच फोन असेल बहुतेक. शुभंकर, फोन वाजतोय तुझा. बघ कुणाचा आहे ते. पम्मी दी, काय करते? तुला शुभूची काळजी वाटत होती ना, मग
मग बघूया तरी बाईंनी शुभूचं काय केलंय ते.